नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023-24 अंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषद यांच्या मार्फत उमेदवारांच्या नावाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर कोणत्या पदासाठीची यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद यवतमाळ सरळ सेवा पद भरती 2023 अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक या पदासाठीची अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसंच जिल्हा परिषद यवतमाळ सरळ सेवा पद भरती 2023 मधील कनिष्ठ सहाय्यक भटक्या जमाती ड NTT या प्रवर्गातील दिव्यांग प्रवर्ग या पदासाठीची उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसंच विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ सहाय्यक या पदासाठीची दिव्यांग प्रवर्ग प्लस जे उमेदवार ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे अशा उमेदवारांची निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विभागनिहाय। ठीक आहे, सो आपण हे PDF डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्यापैकी पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी यवतमाळ जिल्हा परिषदसाठी अप्लाय केलं असेल तर त्या ठिकाणी तुमची अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी तुम्हाला पाहता येणार आहे। आपण हे PDF डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती भेटेल की कशा पद्धतीने प्रवर्गनिहाय किंवा कॅटेगरीनुसार जे तुमचं अंतिम निवड यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। ओके, सो ही PDF मी डाउनलोड करून घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत 2023-24 या वर्षामध्ये झालेल्या सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगाने अंतिम निवड यादी पशुधन पशुसंवर्धन विभाग पदाचे एकूण जर पद टोटल पदे जर पाहिली वॅकन्सीज तर 17 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। खुल्या प्रवर्गाचे प्रवर्गनिहाय पदे जर पाहिली तर 7 वॅकन्सीज या ठिकाणी खुल्या वर्गासाठी होत्या। यामध्ये 3 सर्वसाधारण महिला 2 माजी सैनिक 1 आणि अंशकालीन पदवीधर उमेदवारांसाठी 1 वॅकन्सीज भरली जाणार आहेत आणि EWS साठी 2 वॅकन्सीज आहेत। यामध्ये सर्वसाधारण 1 आणि महिला 1, अनुसूचित जातीसाठी 4 वॅकन्सीज आहेत, सर्वसाधारण 2, महिला 1 आणि माजी सैनिकाची 1 जागा। इतर मागासवर्गीयमध्ये 3 वॅकन्सीज भरल्या जात आहेत, सर्वसाधारण 2 आणि महिला 1। ओके, आणि विमाप्र या प्रवर्गातून 1 वॅकन्सीज आणि सर्वसाधारण 1 अशा जवळपास एकूण 17 वॅकन्सीज ज्या पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी भरले जात आहे। ठीक आहे, सो ही PDF ची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का चेक करायचं आहे। पहा या ठिकाणी तुमचं रोल नंबर देण्यात आलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही ज्या प्रवर्गातून अप्लाय केलं असेल त्या प्रवर्गाचं नाव या ठिकाणी आहे। तसंच तुमची डेट ऑफ बर्थ, उमेदवारांचे नाव आणि एकूण मिळालेले गुण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या निवडीचा प्रवर्ग ज्या प्रवर्गातून ज्या कॅटेगरीतून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या प्रवर्गाचं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आणि शेरा तुमच्या नावाच्या पुढे रिमार्क जो देण्यात आलेला आहे तो निवड खुला 1 म्हणजेच ओपन जनरल 1 मधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, हे अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद जळगाव यांच्या मार्फत। ठीक आहे, सो इतरही पदाच्या या ठिकाणी अपडेट येतच आहेत। ज्या जिल्हा परिषदसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदची वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करायचं आहे आणि त्यावरती ज्या अपडेट येत आहेत, ज्या प्रवर्गाच्या किंवा कॅटेगरीनुसार ज्या निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहेत, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा इतर काही अपडेट आहेत भरती संदर्भाच्या, त्या तुम्ही वेळोवेळी फॉलो करत जायचं आहे। ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।